शरद पवार यांच्या पक्षाचं आंदोलन सुरू झालेलं आहे। मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात आंदोलन केलं जात आहे। रस्त्यावरच डाव रचत हे आंदोलन केलं जात आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया पुण्याला। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, आपण पाहतोय रस्त्यावरच या ठिकाणी पत्त्यांचा डाव मांडत आंदोलन करण्यात येत आहे। माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याकरता आता शरद पवार यांची राष्ट्रवादी आक्रमक। नक्कीच काल माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची भूमिका मांडली। राजीनामा त्यांनी दिलेला नाहीये, मात्र त्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून हे आंदोलन आहे ते माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये केलं जातं। आपण पाहतोय कशा पद्धतीने मटका खेळला जातोय। पत्त्यांचे गेम विधानसभेच्या प्रांगणामध्ये माणिकराव कोकाटे खेळत होते। अशा पद्धतीचे पोस्टर्स आहेत ते आणि हातामध्ये पत्ते घेऊन आहेत ते घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करण्यात येते। आपण पाहतोय की एक प्रतिकात्मक आंदोलन आहे आणि आक्रमक आंदोलन आहे ते पक्षाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येते आणि कुठेतरी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुद्धा माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये आक्रमक झालेला आहे। आपल्यासोबत प्रशांत जगताप आहेत। माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे, आज तुम्ही पुन्हा एकदा आंदोलन करताय, आक्रमक भूमिका, आणि या ठिकाणी तुम्ही जुगार खेळत असताना म्हणजे प्रतिकात्मक आंदोलन करताय। बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांचा सगळ्यात अवगुणी लाडका मंत्री म्हणून माणिकराव पुढे आलेला आहे। माणिकरावांनी ज्या पद्धतीने विधान परिषदेमध्ये जुगार खेळला, ऑनलाईन रमी खेळताना सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी त्यांची बाजू लावून धरली। याचा अर्थ देवेंद्र फडणवीसांना हा अवगुणी मंत्री आवडतोय। त्याच्यात काल नका माणिकराव कोकाटेंनी सांगितलं की महाराष्ट्र सरकार भिकारी आहे, तर ह्या सरकारला समृद्ध करण्याकरता एका जुगारट्या मंत्र्याची गरज आहे। या ठिकाणी अजितदादा, एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीसांचं या मंत्रिमंडळात काम नाही, कारण की हा जुगारटा मंत्रीच महाराष्ट्राला 10 लाख कोटीच्या कर्जातून बाहेर काढू शकतो। शेतकऱ्यांना आणि तरुणांना माणिकरावांनी एक संदेश दिलेला आहे की मंत्री म्हणून मी जर नका रमी खेळत असाल तर तुम्ही सुद्धा रमी खेळा, मटका खेळा, पोकर खेळा, त्याचबरोबर सोरठ खेळा। हा माणिकरावचा चांगला संदेश आहे। त्यामुळे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच राजीनामा द्यावा। एवढ्या चांगल्या अट्टल जुगारड्याला लगेच राज्याचं मुख्यमंत्री करावं। माणिकराव शिवाय या सरकारला कोणी वाली नाही। हे सरकार जर भिकारी झालंय तर खऱ्या अर्थाने समृद्ध करण्याची ताकद ह्या अवगुणी माणिकराव कोकाटेमध्ये असं आमचं थेट मत आहे। आज तुम्ही हे सगळं आंदोलन करताय, बघा ना, तरुणांना तो सल्ला आहे की कल्याण मटका खेळा, खत्रीचा मटका खेळा, सोरठ खेळा, 3 पत्ते खेळा किंवा रमी खेळा। रमी तर सरकारने, नरेंद्र मोदी सरकारने आणि देवेंद्र फडणवीसांनी ऑफिशियल केलंय। त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने तरुणांना, शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून किंवा ओरिजिनल धंदा हा आणि जोडधंदा म्हणून शेती केली पाहिजे असं माणिकरावचं म्हणणं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं त्याला अनुमोदन आहे। हे एकूणच नका मुख्यमंत्र्यांनी माणिकरावला पाठीशी घालून सिद्ध केलेलं आहे। जसं आपण पाहतो की प्रतिकात्मक आंदोलन आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून करण्यात येते। या ठिकाणी आपण पाहतो की सोरठ आहे, रमी कशा पद्धतीने खेळली जाते हे पाहतोय। कार्यकर्ता आहे तो पत्त्यांची माळ गळ्यात घेऊन आंदोलन करतोय। काय नेमकं म्हणायचंय? प्रथमतः आम्ही कृषी मंत्र्यांचा या ठिकाणी निषेध करतोय। जे शेतकरी महाराष्ट्रातील बरेचसे शेतकरी रोज मरतायत, बांधावर जाऊन त्यांची विचारपूस करण्यापेक्षा त्यांना रम्मी खेळण्यात त्यांना महत्वाचं वाटतंय, तर त्यांनी कुशल राजीनामा देऊन गावात जाऊन त्यांच्या पत्तेच खेळावे आणि त्यातून पैसे कमवून त्यांचा उदरनिर्वाह करावा। काय जोकर दिसतंय आणि पैसे पण दिसत आहेत। ते माणिकरावांचेच प्रतिनिधी आहेत जे त्यांच्या संघ जंगली रम्मी मधले सहकारी आहेत त्यांचे। एकीकडे राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफीचा विषय हा पेटत आहे, राज्यामध्ये ओल्या दुष्काळाची परिस्थिती, आणि अशा परिस्थितीमध्ये जर विधान भवनामध्ये कृषी मंत्री रम्मी खेळत असतील तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव महाराष्ट्राचं कोणतंच नाहीये। आपण पाहतोय लागवी कशी प्रतिकात्मक आणि उपरोधिक हे आंदोलन आहे ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात येते। जे पोस्टर आहे माणिकराव कोकाटे यांचं रमी खेळतानाचा जो फोटो आहे तो सुद्धा घेऊन हे आंदोलक आहेत ते सहभागी झालेले आहेत। मटका, जुगार कशा पद्धतीने राज्यातले मंत्रीच खेळत हे दाखवण्यासाठी खरं तर हे आंदोलन आहे ते करण्यात येते। महिलाही मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि आता माणिकराव कोकाटे यांनाच राज्याचं मुख्यमंत्री करावं, कारण की त्यांना अशा पद्धतीने हे सगळे डाव आहेत ते खेळता येतात आणि त्यामुळे जुगाराला अधिकृत परवानगी देऊन त्यांना मुख्यमंत्री करा अशा आशयाचे पोस्टर घेऊन सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून तीव्र आंदोलन आहे ते पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरू करण्यात आलेलं आहे। यानंतर तरी आता राज्य सरकारकडून माणिकराव कोकाटे यांच्यावरती काही कारवाई केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आता हे आंदोलन आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून करण्यात येत आहे। अगदी अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।